नमस्कार. आवाज येतोय? तुमचा आवाज मला नक्कीच जाणवणार नाही, कारण खुर्च्या जरा रिकाम्या आहेत. परंतु रिकाम्या खुर्च्या जरी असल्या तर आज ह्या सोशल मीडियामधनं, यूट्यूब, रील्स, इंस्टाग्राम याच्यावरनं भरपूर विचार आपण घेत असतो. त्याच्यामुळे कदाचित तुम्हाला अशा कार्यक्रमांची म्हणावी तेवढी गरज नाही, कारण हे काय, हे सरांचं आपल्याला नंतर ऐकता येईल. आत्ता आपल्याला जरा जेवण करायचं आहे, आत्ता आपल्याला जरा लेटेस्ट यूट्यूबवरती कुठला व्हिडिओ होतोय, दादा काय म्हणाले, साहेब काय म्हणाले, सुजय दादा काय म्हणाले, हे आपल्याला जास्त इंटरेस्टिंग वाटतं. मला असं वाटतं मित्रांनो, आज हा जो काय महाराष्ट्र शासनानं महारोजगार मेळावा भरवलाय, खरंच मला खूप अप्रतिम आणि खूप आनंद झाला. सकाळपासून मला वेळ गेला. सुजय दादा भाषणात म्हणाले की काही उणीवा राहतील. मी आताही शिंदे सरांशी बोलताना सांगितलं की आपण याला सकारात्मकतेने पाहू, कारण हा खूप स्तुत्य आणि खूप सुंदर असा उपक्रम आहे. याच्यातनं तुम्हाला गर्दी जरी नाही शोधता आली तरी मला असं वाटतं की काही दर्दी लोक मला इथनं मिळतील. एक मुलगी मला विचारायला आली, सर तुम्ही किती इंटरव्ह्यू घेतले? मी तिला विचारलं, बाळा मी कुठले इंटरव्ह्यू घेऊ, तुझ्याकडं मला हवा असलेला माणूस आहे का? नाही म्हटली. ती सरांनी मला फक्त नावं घ्यायला सांगितली. मित्रांनो, औपचारिकता आणि उद्याचा संघर्ष याच्यामध्ये आपल्याला आता वळून पाहायची गरज आहे. शासनानं काहीतरी कार्यक्रम केलाय आणि फक्त आपण हजेरी द्यायला आलो असेल तर पुढचं जे भवितव्य आहे ते खूप भयानक आहे. शासन एवढं का सिरियस झालं? शासनाला कळतंय येणारा काळ हा गंभीर नाही, अति गंभीर आहे. आपल्याकडे 140 कोटींची संख्या आहे. या भारतात जर तुम्ही बघितलं तर ही लोकसंख्या, आपण म्हणतो की एवढ्या लोकांना काम कुठून देणार? इंडस्ट्रीमध्ये ऑटोमेशन येते, हे कंपनीवाले लोक कमी करायच्या मागे लागलीत आणि अशा वेळेस जगामध्ये सगळ्यात तरुण असलेला देश आज कुठल्या मार्गावरती जाईल याची आपल्याला कल्पना देखील करवत नाही. मला आपल्याला सांगू द्या की आर्टिफिशियल इंटेलिजन्सनं आतापर्यंत किती जॉब खाल्लेत आणि इथून पुढे आर्टिफिशियल इंटेलिजन्स किती जॉब खाणार आहे? तज्ञांचं म्हणणं आहे की पुढच्या 10 वर्षामध्ये तुम्ही आत्ता जे काय काम करताय त्यातले 80% जॉब नसतील. मग आपण काय करतोय? आपण CNC प्रोग्रामर होतोय, आपण वेल्डर होतोय, आपण टेक्निशियन होतोय, आपण टीव्ही दुरुस्त करतोय. मित्रांनो, विचार करा की ह्या झपाट्यानं बदलणाऱ्या काळामध्ये जर आपण तत्पर नसलो, या काळाला जर सावरून घेणार नसो, तर ही टेक्नॉलॉजी आहे, ही दुधारी तलवार आहे, ती आपला घात केल्याशिवाय राहणार नाही. याच्यावरती उपाय आहे का? मी आज बरेच देश फिरतो. आत्ताच मी जपानला जाऊन आलो. आपल्या इथे एक फॅड आलंय की मला IT मध्ये जॉब पाहिजे, मला व्हाईट कार्ड जॉब पाहिजे, मला CNC मशीनवरती काम नाही करायचंय, मला वेल्डिंगवरती काम नाही करायचंय, घाम येतो, कष्ट होत आहेत. मला आपल्याला सांगू द्या की हा जर ॲटिट्यूड आपल्या मराठी माणसामध्ये असेल तर आज जी काय 50%, 45% बेरोजगारी आहे ती उद्या 75% झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग आपल्याला एकमेकांचे, मला सांगायच्या कठीण वाटतं, एकमेकांच्या गळे धरल्याशिवाय आपल्याला पर्याय उरणार नाही. कारण ती ही विषमता जर आपल्याला येत असेल झपाट्यानं तर मी किती तयार आहे? का बरं हा मेळावा तयार केला? का बरं तज्ञांची व्याख्यानं तुम्हाला ठेवली? का बरं त्यांनी कंपन्यांना बोलवलं? याच्या पाठीमागं काहीतरी गणित आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आम्ही एक प्रयोग केला बारामतीमध्ये. ऑक्सफर्ड, मायक्रोसॉफ्ट या सगळ्या एकत्र येऊन आपल्या शेतकऱ्याला कसं उत्पन्न वाढवता येईल यासाठी आदरणीय पवार साहेब, प्रतापराव पवार साहेब आणि हे सर्व लोक अतिशय जगातलं दुसरं, पहिलं वॉशिंग्टनमध्ये आणि आता हे बारामतीमध्ये ॲग्रिकल्चरचं सेंटर ऑफ एक्सलन्स तयार केलंय. तुमच्या झाडाला किती पाणी द्यायचंय, बारा कधी द्यायचंय, सॅटेलाइटवरनं तुमच्या जमिनीचे इमेजेस घेऊन त्यातला वॉटर इंडेक्स तुम्हाला कळणार आहे, त्या जमिनीचा तुम्हाला फोटोवरनं pH कळणार आहे. अशा वेळेस आपले जे शेतीवरती 65% जे लोक अवलंबून आहेत त्यांचं काय होणार आहे? मी आदरणीय आपल्या कौशल्य विभागाचे डायरेक्टर दळवी सरांशी चर्चा केली आणि येते साहेबांशी चर्चा केली. त्यांनी मला काही कोर्सेसची यादी पाठवली. त्याच्यामध्ये होतं IoT टेक्निशियन, स्मार्ट सिटी, त्याच्यामध्ये होतं रोबोटिक्स, डिजिटल मॅन्युफॅक्चरिंग, त्याच्यामध्ये होतं इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक्स. मित्रांनो, मला सांगू द्या की आज माझा विषय इंडस्ट्री 4.0. इंडस्ट्री 4.0 आहे का? जगाची 4थी औद्योगिक क्रांती, परंतु ही किती घातक आहे. यातनं जर आपल्याला पॉझिटिव्ह काढायचं असेल तर मला काय करायला लागेल? तुम्हाला मला सांगू द्या, इथे कितीपैकी लोकांना इंडस्ट्री 4.0 हा शब्द माहित आहे? अगदी निसंकोचपणे हात वरती करा. इंडस्ट्री 4.0 हा शब्द कुणा कुणाला माहित आहे? एक मुलांना तिकडं नाही म्हणून सांगा, काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला जे आहे ते आहे.
तिकडे गर्दी आहे. इंडस्ट्री 4.0 शब्द माहितीये का तुम्हाला? इकडं ही खूप खेदाची गोष्ट आहे. हे आव्हान आहे आपल्या पुढे. इंडस्ट्री 4.0 शिवाय आज आपलं पानही हलणार नाही. 2 वर्षात होत्याचं नव्हतं होणार आहे. काय होतं इंडस्ट्री 4.0? इंडस्ट्री 4.0 म्हणजे जगाची चौथी औद्योगिक क्रांती. पहिली क्रांती 1819 साली ज्यावेळेस वाफेचं इंजिन आलं. ही जी काही बैलगाडी आहे किंवा ही जी काही माझी यंत्र आहेत ती सगळी मशीनने चालली. मशीनचा शोध लागला, त्यावेळेस माझी पहिली औद्योगिक क्रांती झाली. दुसरी औद्योगिक क्रांती ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटीचा जन्म झाला, या मशीनला इलेक्ट्रिसिटीची जोड लागली आणि माझी गाडी सुसाट पडू लागली. ती झाली माझी दुसरी औद्योगिक क्रांती. ही झाली 19व्या शतकात. आणि तिसरी औद्योगिक क्रांती झाली, त्याला इंडस्ट्री 3.0, ज्यावेळेस हा कम्प्युटर आला, रोबोट आला. आणि त्यामुळं आपल्याला जे काही लेथ मशीनवरती काम करणारे होते, हाताने काम करणारे होते, त्यांचं प्रोडक्शन झपाट्यानं वाढलं आणि त्या लेथ मशीनची जागा CNC मशीनने घेतली. मित्रांनो, आता इंडस्ट्री 4.0, मला सांगा की 1970 साली कम्प्युटर आला आणि तुम्ही ह्या 3 औद्योगिक क्रांतीचा जर तुम्ही दौर पाहिला तर प्रत्येक औद्योगिक क्रांती 100 वर्षांनी घडली आहे. आणि ही चौथी औद्योगिक क्रांती फक्त 10 ते 15 वर्षात घडली आहे. 5वी औद्योगिक क्रांती आली तर काय हाल होईल आपले. त्याच्यामुळं मला असं म्हणायचं की आता इथे गर्दी कमी आहे. मी सरांना सांगितलं की माझा व्हिडिओ तुम्हाला देता येईल का? या युवकांना, माझ्या भारताच्या युवकांना मला जागा करावं लागेल की बाळांनो, आता तुम्ही झोपलेला असाल तर उठा. नेत्यांच्या पाठीमागं, साहेबांच्या मागं इकडे तिकडे फिरण्याऐवजी आपण जर आपल्या पद्धतीनं आपलं विश्व घडवलं, आपलं करिअर घडवलं तर मला असं वाटतं की खूप मोठं यश आपल्याला मिळेल. कुठल्याही नेत्याची अपेक्षा असते की माझ्या हातचं काहीतरी चांगलं घडावं. ह्या देखील नेत्यांची तीच अपेक्षा आहे. का बरं एवढे तुमच्या पाठीमागे लागून रजिस्ट्रेशन करून घेतले, तुम्हाला इथं आणलंय? मित्रांनो, त्यांनाही माहिती आहे की तुम्हाला सक्षम केल्याशिवाय पर्याय नाहीये. आणि हे इतकी सकारात्मक ऊर्जा महाराष्ट्र शासनाकडे असेल तर तुम्ही त्याचा दोन्ही हातांनी भरभरून उपयोग केला पाहिजे. कारण तुमचं भविष्य फक्त तुम्हीच घडवू शकताय. मला आपल्याला सांगू द्या की IoT टेक्निशियन आहे, स्मार्ट सिटी आहे. आपले सिग्नल सुद्धा आता सिग्नलवरती इंटरनेटने काम होणार. माझ्या गाडीचा दरवाजा बंद पडला तर मला मोबाईलवरती कळतं. माझ्या उसाला फवारणी करायची तर मी माझा ड्रोन करणार आहे. तुम्ही कुठं असणार आहे? मला असं वाटतं की या प्रवाहात तुम्ही सामील व्हा. अतिशय अवघड गोष्ट नाहीये. मी म्हणतो की बेरोजगारी नाहीच आहे. बेरोजगारी काय आहे? कारण तुम्हाला इच्छा नाहीये काम करायची. मी सर एका इंटरव्ह्यूला विचारलं, माझा असाच युवकांना मी व्याख्यान देतो, मला विचारलं प्रश्न की सर आमच्यासाठी तुम्हाला काही करता येईल का? म्हटलं काय करू बाळा? नाही, आम्हाला जॉब लागेल असं काही कोर्स देता येईल का? गर्दी होती 200-300 लोकांची. मी त्या मुलीला उठवलं, म्हटलं बाळा तू काय करते? म्हटलं मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग करते. नाही सॉरी, ती BCS करत होती. म्हटलं बाळा माझ्याकडे 10,000 रुपयाचा जॉब आहे, करशील का? सर 10,000 काय होणार आहे? मला सांगा, कुठला माणूस तुम्हाला, अगदी बाळ सुद्धा जन्माला आल्यानंतर 5 वर्ष घेतं उभं राहिला, कुठला एम्प्लॉई तुम्हाला एका वर्षात सोन्याच्या ताटात जेवण घालू देणार आहे? मला असं वाटतं की माझ्या मराठी मुलांची कष्ट करण्याची जिद्द वाढवली तर या माझ्या भारतात एकही माणूस हा बेरोजगार नसणार नाहीये. आज तुम्हाला मला सांगू द्या की 75% आपले जे ग्रॅज्युएट आहेत त्यांना स्किल नाहीये. 90% आपली जी लोक आहेत त्यांना स्किल नाहीये. कंपन्या म्हणतात आम्हाला ही मुलं चालणार नाही. का ह्या शासनाने ध्यास घेतलाय? का आपल्या लोढा साहेबांनी सांगितले की आपण प्रत्येक PMKYच्या निमित्तानं आपण तालुक्यामध्ये 2 सेंटर तयार करणार आहोत. मला असं वाटतं की आपण जागे व्हावं. आपण जागे होऊन या शासनाने दिलेल्या संधीचा दोन्ही हातांनी उपयोग करून घ्यावा आणि या इंडस्ट्री 4.0च्या प्रवाहात आपण सामील व्हावं. आपल्या सर्वांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप सदिच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.